चला तर मग आता आपण तांदळाची दूध खीर बनवायची. ज्या आहे घरामध्ये त्या साहित्यामध्ये तयार करायचं आपल्याला. बाकी काही वानगडी करत बसायचं नाही. आता मी घेतले खोबरं, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हे 4 चमचे तांदूळ आहे, रेशनचा तांदूळ बारीक करून अर्धा तास भिजायला टाकते. विलायची कुटून घेतलेली. तर मग आता तांदूळ भिजून घालूत आपण. त्याला झाकून ठेवूया. आपला तांदूळ भिजलेला आहे चांगला, अर्धा तास झालं. आता मी मिक्सर जारमध्ये ह्याला फिरवून घेते. त्याच्यासाठी मी विलायची आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. हे तूप गावरान गाईचे, दूध गरम करायला ठेवले. दूध पण गरम होत आले. तर ह्या दुधामध्ये मी तूप टाकून घेते. असंच तूप घातलेलं आहे मी मध्ये. आता साखर घालते. 2-1.5 वाटी लागते. छोटी वाटी आहे, एक भरून टाकली, एक अर्धी टाकते. मी खोबरं पण घालून घेते म्हणजे मऊ होऊन जाईल. तूप पण विरघळले आपलं. तांदळाचं काढून घेते जारमध्ये. बघा मी आता तांदळाचं पीठ जारमध्ये काढले. तर आता आपलं दुधात खोबरं, विलायची, तूप सगळंच टाकलेलं. आता हे तांदळाचं पिठाचं काढलेलं टाकून घेते. म्हणजे अर्धा लिटरच्या थोडंसं वर आहे दूध. बघा आता छान खोबरं लाल वगैरे तेल सुटलेलं आहे. ते तूप आले बरोबर छान. 1 चमचा तूप टाकले. माझ्या मिस्टरांना आवडत नाही जास्त तूप. तर ह्याला घट्टसरपणा येईल. थोडं हलवून घ्यावं लागेल आपल्याला. जास्त घट्ट पण आवडत नाही आमच्याकडे. लागली घट्ट. आता मुलं काही खायला गेली ना, काहीतरी चेंज म्हणून असं करायचं. वेळ पण जास्त लागत नाही आणि आहे त्या साहित्यामध्ये होऊन जातं. त्याला 1-2 उकळे येऊ द्यायचा. तर बघा ही आता आपली दूध खीर झालेली तयार. बघा किती सुंदर झालेली, घट्ट. किती घट्ट पण आलाय छान. बघा खोबरं हे मोठं मोठं छान लागतं म्हणून टाकलेले. खिसत वगैरे बसायचं नाही, वेळ घालवत. गडबडीमध्ये फास्ट कमी वेळेमध्ये होऊन जाते. हे बघा खूप सुंदर जाडसरपणा आलेला याला. तुम्हाला तूप घालायचं असेल तर घालू शकता. आणखी ड्रायफ्रूट टाकू शकताय. मी आहे त्याच्यात केलेलं आहे.